नमस्कार. आज आपण इंग्रजी व्याकरणातला एक खूप महत्वाचा पण तितकाच सोपा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे नामाचं लिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नाउन जेंडर. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवातच करूया एका बेसिक प्रश्नाने. हे नामाचं लिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर इंग्रजीमध्ये प्रत्येक नावाला जणू काही एक लेबल लावलेलं असतं आणि हे लेबल आपल्याला त्या नावाविषयी काहीतरी महत्वाची माहिती देतं. आता एक साधा प्रश्न विचारतो. मॅनचं स्त्रीलिंगी रूप वुमन होतं, हे तर आपल्याला माहीत आहे. पण मग चेअरचं काय? म्हणजे खुर्चीचं काय? आहे की नाही विचार करायला लावणारा प्रश्न? याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या आपल्या चर्चेचं सगळं सार दडलंय. चला तर मग याची अगदी पुस्तकातली पण सोपी व्याख्या बघू. लिंग म्हणजे काय? तर नामाचा असा एक गुणधर्म ज्यामुळे आपल्याला कळतं की ते नाम पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं. बस एवढंच. आणि याच गुणधर्मामुळे आपण शब्दांना वेगवेगळ्या गटात व्यवस्थित मांडू शकतो. अच्छा, तर आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. इंग्रजी व्याकरणामध्ये लिंगाचं वर्गीकरण हे मुख्यत्वे 4 प्रकारांमध्ये केलं जातं. हो, फक्त 4. चला तर हे 4ही प्रकार आपण एकामागून एक समजून घेऊया. हो, बरोबर. एकूण 4 प्रकार. आणि एकदा का हे 4 प्रकार समजले की लिंगाची संकल्पना डोक्यात अगदी पक्की बसणार. पहिला प्रकार आहे पुल्लिंग, म्हणजेच मॅस्क्युलिन जेंडर. नावावरूनच कळतंय, ज्या नामामधून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. उदाहरणार्थ बॉय, मॅन, लायन, फादर. एकदम सरळ सोप्पं आहे हे. आता याच्याबरोबर उलट आहे दुसरा प्रकार, स्त्रीलिंग, म्हणजेच फेमिनिन जेंडर. ज्या नामातून स्त्री जातीचा बोध होतो ते झालं स्त्रीलिंग, जसं की गर्ल, वुमेन, लायनेस, मदर. हेही अगदी स्पष्ट आहे. बरं, आता तिसरा प्रकार आहे आणि हा खूपच महत्वाचा आहे. तो म्हणजे सामान्य लिंग किंवा कॉमन जेंडर. आता हे काय आहे? तर ही अशी नामं आहेत जी पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही वापरली जातात, जसं की चाइल्ड, पॅरेंट किंवा स्टुडंट. बघा, स्टुडंट म्हटल्यावर ते मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला कळत नाही. म्हणूनच हा प्रकार खूप उपयोगी आहे. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे नपुसकलिंग, म्हणजेच न्यूटर जेंडर. ही ती नामं आहेत जी पुरुषही नाहीत आणि स्त्रीही नाहीत. म्हणजे मुख्यतः सगळ्या निर्जीव वस्तू, जसं की पेन, चेअर, बुक, स्कूल. आठवतेत आपण सुरुवातीला विचारलं होतं की चेअरचं काय? तर हे आहे त्याचं उत्तर. चेअर हे नपुसकलिंग आहे. ओके, तर आता आपल्याला लिंगाचे 4ही प्रकार कळाले आहेत. पण मग पुढचा प्रश्न हा आहे की पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप बनवायचं कसं? इंग्रजीमध्ये ना याच्या काही सोप्या आणि मजेदार पद्धती आहेत. चला त्या बघूया. पुल्लिंगाचं स्त्रीलिंगात रूपांतर करण्याचे साधारणपणे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पूर्णपणे वेगळाच शब्द वापरायचा. दुसरा मार्ग आहे शब्दाच्या शेवटी एखादा प्रत्यय जोडायचा. आणि तिसरा मार्ग नामाच्या आधी किंवा नंतर एखादा शब्द जोडायचा. चला आता एक एक करून हे तिन्ही मार्ग उदाहरणांसकट बघू. तर बघा, ही आहे पहिली पद्धत. इथे स्त्रीलिंगी रूप बनवण्यासाठी पूर्णपणे वेगळा शब्द वापरला जातो. जसं की मॅनचं होतं वुमन, बॉयचं गर्ल, हस्बंडचं वाईफ. आता इथे कोणताही खास नियम नाहीये. हे शब्द आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. आता बघूया दुसरी पद्धत जी खूप ठिकाणी वापरली जाते. यामध्ये काय करतात तर पुल्लिंगी नामाच्या शेवटी एस सारखा एखादा प्रत्यय लावतात. उदाहरणार्थ ॲक्टरचं होतं ॲक्ट्रेस, लायनचं लायनेस आणि प्रिन्सचं प्रिन्सेस. आहे की नाही सोपं? आणि ही आली तिसरी पद्धत. यामध्ये लिंग स्पष्ट करण्यासाठी मूळ शब्दाच्या आधी किंवा नंतर एक दुसरा शब्द जोडला जातो. जसं की ही गोटचं होतं शी गोट किंवा मिल्कमॅनचं होतं मिल्कमेड. हे असे जोडशब्द लिंग अगदी स्पष्ट करतात. आता हे सगळं तर आपण पाहिलं, पण एक प्रश्न मनात येऊ शकतो की हे लिंग ओळखणं इतकं महत्वाचं काय आहे? याने खरंच काही फरक पडतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच फरक पडतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नामाचं लिंग नीट समजलं की आपल्याला वाक्यामध्ये योग्य सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन वापरता येतं. म्हणजे पुरुषासाठी ही आणि स्त्रीसाठी शी वापरायचं हे आपल्याला लिंगामुळेच कळतं. आणि एवढंच नाही तर यामुळे आपलं बोलणं आणि लिहिणं दोन्ही जास्त अचूक आणि प्रभावी होतं. आणि जाता जाता एक गंमत सांगतो. आपण आत्ताच शिकलो की निर्जीव वस्तू नपुसकलिंगी असतात, बरोबर?
पण कधीकधी इंग्रजीमध्ये काही वस्तूंना एक व्यक्तिमत्व देण्यासाठी लिंग दिलं जातं. याचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जहाज, म्हणजेच शिप. जहाजाला नेहमी शी असं म्हटलं जातं. आहे की नाही भाषेची गंमत? तर आज आपण नामाच्या लिंगाबद्दल बरीच माहिती घेतली. पण विचार करा, इंग्रजी व्याकरणात असेच आणखी कितीतरी मनोरंजक नियम आणि अपवाद लपलेले असतील, नाही का? यावर नक्की विचार करा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.